दीर्घकाळापासून रखडलेल्या नवी मुंबईच्या जलवाहतूक प्रकल्पाला अखेर गती मिळालेली आहे। नेरूळ ते भाऊचा धक्का प्रवासी फेरी सेवा 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। या सेवेमुळे सध्या 90 मिनिटांचा रोड प्रवास केवळ 30 मिनिटात पूर्ण करता येणार आहे। आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। नवी मुंबई ते दक्षिण मुंबई असा जलप्रवास आता सुरू होणार आहे आणि नवी मुंबईकर नागरिकांना रस्तेमुक्त आणि खड्डेमुक्त जलप्रवास करता येणार आहे। येत्या 15 डिसेंबर पासून नवी मुंबईतील नेरूळ जेट्टी ही जलप्रवासासाठी सुरू होणार आहे। आपण सध्या याच जेट्टी परिसरामध्ये आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी हे संपूर्ण जेट्टीचं हे काम आता पूर्ण झालेलं आहे। अनेक वर्षांपासून हे रखडलेलं होतं। आता मात्र नवी मुंबईतील सिडकोच्या ही जी नेरूळ जेट्टी आहे ते भाऊचा धक्काचा जलप्रवास सुरू होण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे नवी मुंबई ते मुंबई बेटावर केवळ अर्ध्या तासात पोहोचता येणार आहे। आणि या जलप्रवासासाठी 935 रुपयांचा खर्च येणार आहे। त्यामुळे रेल्वे आणि रस्ते मार्गाच्या कमी वेळात मुंबईत आपल्याला पोहोचणं आता शक्य होणार आहे। सिडकोच्या नेरूळ जेट्टी ते भाऊचा धक्का ही रखडलेली जलप्रवास योजना आता 15 डिसेंबर पासून सुरू होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। आणि त्यामुळे नवी मुंबईतील प्रवाशांना जलमार्गे देखील मुंबई ही गाठता येणार आहे। या जेट्टीतून आधी रोरो सेवा सुरू करण्याचा विचार होता, मात्र कुठेतरी चांगला प्रतिसाद नसल्यामुळे कुठेतरी हे काम रखडलं होतं आणि आता काम पूर्ण झालं आहे। त्यामुळे जलप्रवास हा आता लवकरच सुरू होणार आहे। त्यामुळे नवी मुंबईतून मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांची चिंता आता वेळेची सुद्धा वाचलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।